ज्या पेपरची प्रतीक्षा आपणा सर्वांना होती तो पेपर म्हणजे मुंबई पोलीसचा पेपर. 5 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर हा पेपर 11 जानेवारी आणि 12 जानेवारीला पार पडलेला आहे. पेपर देऊन विद्यार्थी जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांच्या मनामध्ये मनस्ताप होता. विद्यार्थी थोडासा गोंधळलेला होता. कारण या पेपरमध्ये शुद्ध लेखनाच्या अनेक चुका आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत. त्यामध्ये अर्थात काना, मात्रा, उकार, वेलांटीच्याही चुका आहेत. त्या अनुषंगानं मग या पेपरच्या मेरिटवरती काही परिणाम होईल का? या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत. याला जबाबदार कोण? याची आपण चर्चा करणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सागर अंगे आपणा सर्वांचं अगदी मनःपूर्वक स्वागत करतो. पेपरला बघा बातमीसुद्धा आहे. आता याच बातमीच्या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत. काय आहेत प्रामुख्यानं चुका? तर लक्षात घ्या, एक प्रश्न होता. त्यांना खरं तर असं विचारायचं होतं, की वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्यांनी प्रश्न विचारताना विचारला, की वाधावन हे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? आता विद्यार्थ्यांना माहिती होतं, की वाढवण हे पालघरमध्ये आहे. पण प्रश्न विचारतानाच थोडासा चुकीचा विचारल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि काही विद्यार्थ्यांनी मग वेगळं उत्तर दिलेलं आहे. निश्चितपणे त्यांच्या मार्कांवरती याचा परिणाम होणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा पुढे काय विचारलं त्यांनी? उंदीर या शब्दाचे सामान्य रूप त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे. आता उंदीर या शब्दाचं सामान्य रूप उंदरा आहे. याचं उत्तर आपल्या सर्वांना माहिती आहे. पण पर्यायामध्ये त्यांनी काय उत्तर दिलंय बघा. त्यांनी दिलेलं आहे, हा पर्याय त्यांनी दिला, हा शब्द दिला आणि आलेल्या आन्सर कीमध्ये हेच उत्तर त्यांनी बरोबर पण दिलेलं आहे. ठीक आहे. आता ही एक चूक या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. त्यानंतर सामान्य रूप न होणारा शब्द विचारलाय त्यांनी. एक असा शब्द विचारलाय की त्याचं सामान्य रूप होत नाही आणि मग त्या पर्यायामध्ये त्यांनी असाही एक शब्द दिलेला आहे. तो अत्यंत विचित्र शब्द आहे खरं तर. तो शब्द आहे असा ला स जोडलेला आहे आणि हा असा शब्द दिलाय. आता हा शब्द मराठी व्याकरणामध्ये आपल्याला कुठेच वाचायला भेटत नाही. पण हा शब्द पण त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, की सौम्य या शब्दाचा विरुद्ध शब्द आहे. अर्थात त्यांना असं विचारायचं होतं, की सौम्य हा जो शब्द आहे याचा विरुद्ध शब्द सांगा. अर्थात सौम्याचा विरुद्ध शब्द आपल्याला माहिती आहे तीव्र, हा याचं उत्तर आहे. पण सौम्य हा शब्द विचारताना त्यांनी शब्द कसा विचारलाय? सौम्य असा शब्द विचारलाय. त्यामुळे इथे विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन झालं, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोठे झाले? हा प्रश्न होता. तर अर्थात याचं उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याचं उत्तर आहे नागपूर. पण त्यांनी ऑप्शनमध्ये नागपूर हा शब्द असा दिलाय, नगपूर. ठीक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हाही म्हणजे उत्तर माहिती असून पण विद्यार्थ्यांना थोडंसं कन्फ्युजन झालं, की अरे असं तर नागपूर आहे, पण इथे नागपूर दिलंय. मग नेमकं आपण काय उत्तर लिहायचं? मग अशा अनुषंगानं बारीक-बारीक ह्या ज्या चुका आहेत, त्या बऱ्याच त्या पेपरला दिसतायत आपल्याला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील सोलर सिटी कोणत्या राज्यामध्ये आहे? आता सोलर सिटी अर्थात आपण सर्वांना याचं उत्तर माहिती आहे. मध्य प्रदेश हे याचं उत्तर आहे. पण याचा ऑप्शन देताना यांनी आणखी एक ऑप्शन दिला होता गुजरात. पण त्यांनी गुजरात हा शब्द कसा लिहिलाय बघा. त्यांनी गुजरात हा शब्द हे अशा पद्धतीने हा शब्द त्यांनी लिहिलाय. मग याहीमुळे विद्यार्थ्यांचं संभ्रम किंवा विद्यार्थी गोंधळ हे लक्षात घ्या. मग आता म्हणजेच मराठी व्याकरणातली काना, मात्रा, उकार, वेलांटीच्या अनेक चुका या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे, ऑक्टोबर 2024 मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि हे असताना अशा पद्धतीनं चुका होणं, तेही मुंबई पोलीसच्या पेपरमध्ये, हे अपेक्षितच नाहीये, लक्षात घ्या. आता आपण पुढे बघूया. मग ह्या प्रकाराला नेमकं जबाबदार कोण आहे? या अनुषंगाने आपण थोडक्यात चर्चा करूया. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पोलीस सारख्या अत्यंत महत्त्वाच्या पेपरला एवढ्या चुका कशा होऊ शकतात? हाच प्रश्न सगळ्यांच्याच मनामध्ये आहे, लक्षात घ्या. कारण खरं तर 5 महिन्याचा गॅप, जून-जुलैमध्ये बाकी सगळ्या जिल्ह्यांचे पेपर झाले होते. पण त्यानंतर मग आचारसंहिता लागल्या. आचारसंहिता लागलीनंतर परीक्षा आपली लांबली आणि 5 महिन्यानंतर हा पेपर होतोय. आणि सगळ्यात जास्त अर्ज सुद्धा मुंबई पोलिसलाच येतात, लक्षात घ्या. आणि मग इतकी महत्त्वाची परीक्षा असताना अशा प्रकारच्या चुका ह्या अपेक्षितच नाहीये. एखाद्या प्रश्नाला चुकलं तर आपण समजू शकतो. पण 6 ते 7 ठिकाणी चुका कशा होतात? ठीक आहे. आता ह्या फक्त काही प्रातिनिधिक चुका, पण ह्या प्रश्नांच्या व्यतिरिक्तही काही छोट्या-मोठ्या वेलांटीच्या, मात्र्याच्या चुका आपल्याला बघायला मिळतात, लक्षात घ्या. चला पुढे, पेपर काढणारी समिती व पोलीस अधिकारी यांचा बेजबाबदारपणा याला कारणीभूत आहे का? हाही प्रश्न आहे. तर 100% पेपर काढणारी समिती आणि पोलीस अधिकारी हे 100% जबाबदार आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. कारण प्रूफ रीडिंग होत नाहीये का? बघा आपण एक साधी गोष्ट आहे, की आमचे आता आम्ही जसं आमची अकॅडमी आहे, तसं महाराष्ट्रामध्ये असंख्य अकॅडमी आहे.
अकॅडमीमध्ये जरी पेपर घ्यायचा असेल, उदाहरण तुम्हाला सांगतोय, तरी सुद्धा आम्ही तो पेपर 2दा-3दा चेक करतो, की बाबा याच्यामध्ये काही वाक्यरचना चुकली का? एखादा पर्याय चुकलाय का? आणि बरं तो एकटा व्यक्ती चेक नाही करत. 2-3 लोकं ते चेक करून मग फायनली विद्यार्थ्यांपर्यंत ती प्रश्नपत्रिका जाते आणि मग आम्ही पेपर घेतो. मग अकॅडमीवाले म्हणजे आम्हीच नाही प्रत्येक अकॅडमीमध्ये अशा पद्धतीनेच एकंदरीत काम चालतं. मग क्लास चालवणारे अकॅडमीवाले एवढ्या जबाबदारीनं जर पेपर घेत असतील किंवा एखादं पुस्तक एखादा लेखक जेव्हा लिहितो, तेव्हा सुद्धा त्या पुस्तकाची 2दा-3दा प्रूफ रीडिंग होते. आणि विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पोलीससारखा अत्यंत महत्त्वाचा पेपर तुम्ही घेताय. तो पेपर घेताना तुम्ही डायरेक्ट पेपर काढला आणि डायरेक्ट पब्लिश केला असं तर नाही झालं ना. मध्ये 2-3 लोकांनी जबाबदार लोकांनी ते चेक करणं अपेक्षित आहे. कारण लाखो फॉर्म त्या ठिकाणी आलेले आहेत. मुलांचं करियर तुमच्या त्या एका पेपरवरती अवलंबून आहे. खरं तर एका-एका मार्काने सिलेक्शन आपलं जातं आणि मग तुम्ही पेपर काढताना जर प्रूफ रीडिंग न करताच पेपर काढताय, याचा अर्थ काय? खरं तर ही एक प्रक्रिया आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेतनं हा पेपर विद्यार्थ्यांसमोर येत असतो. मग नेमकी इथे चूक झाली कशी? आणि याला जबाबदार कोण? म्हणजे खरं तर हा विद्यार्थ्यांच्या जीवनाशी, विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळ करताय, असंच म्हणावं लागेल. एखादा प्रश्न चुकला तर आपण समजू शकतो. खरं तर तोही चुकणं अपेक्षित नाहीये. पण इथे तर मात्र 7-8 प्रश्नांमध्ये ह्या चुका आपल्याला बघायला मिळतायत. एका मार्कामुळे मी आत्ताच सांगितलं एका मार्कामुळे सिलेक्शन जातं. आता जर एखाद्या विद्यार्थ्याने ह्या काना, मात्रा, उकार ह्या चुकांमुळे जर पर्याय वेगळा दिला असेल, तर मग त्याचं सिलेक्शन जर राहिलं त्या एका प्रश्नामुळे, त्या एका तुमच्या चुकीमुळं, तर याला जबाबदार कोण आहे? मुलं 4-4, 5-5 वर्ष पोलीस भरतीची तयारी करतायत. एकच स्वप्न घेऊन मुलं जीवन जगतायत, की मला अंगावरती खाकी वर्दी परिधान करायची आहे. आणि तुम्ही जर अशा पद्धतीने चुका करत असाल, तर मग या विद्यार्थ्यांच्या करिअरचं काय होणार? या विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं काय होणार? या विद्यार्थ्यांचे आई-वडील गेली अनेक वर्ष डोळ्यामध्ये स्वप्न घेऊन बसलेत, की एक दिवस माझा पोरगा पोलीस होणार. त्या स्वप्नांचं काय होणार? त्यामुळे ही अत्यंत गंभीर चूक खरं तर म्हणावी लागेल, हे लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, विद्यार्थी जर कोर्टात गेले, समजा आता हे असंच जे मी तुम्हाला सांगतोय, की ह्या छोट्या-मोठ्या चुकीमुळे एखाद्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन राहिलं आणि त्याला असं वाटतंय, की यांच्या प्रश्नपत्रिकेतील चुकांमुळे माझं सिलेक्शन राहिलंय आणि तो विद्यार्थी जर कोर्टात गेला आणि जर कोर्टामध्ये गेल्यानंतर ही सगळी प्रक्रिया पुन्हा जर लांबणीवर पडली, तर याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचं वेळ वाया जातो, वर्ष वाया जातात. त्यांच्या करिअरचा प्रश्न असतो. मग याला जबाबदार कोण? तर निश्चितपणे याच्यातून असंच म्हणावं लागेल, की विद्यार्थ्याला गृहीत धरलं जातंय. मग विद्यार्थ्याला गृहीत धरणं हे आता तरी बंद केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण प्रत्येक टप्प्यावरती विद्यार्थ्यांची बाजू ही तेवढ्या सिरियसली ऐकली जात नाही, असंही आमचं ठाम मत आहे. कारण टी-सी-एस, आय-बी-पी-एस सारख्या कंपन्या जेव्हा परीक्षा घेतात, सरळ सेवेच्या इतर परीक्षा, त्यावेळेस ₹1000 आणि ₹900 फी घेतली जाते आणि ₹1000 आणि ₹900 फी घेऊन सुद्धा त्या परीक्षेमध्ये सुद्धा अशा अनेक चुका बघायला मिळतात. खरं तर सर्वसामान्य मुलं हे नोकरी मिळावी म्हणून ह्या परीक्षा देत असतात आणि ह्या परीक्षेला तुम्ही हजार-हजार, ₹900-900 फी घेतात. तिथेही आम्ही सातत्याने आवाज उठवलेला आहे. पोलीस भरतीच्या अनुषंगाने सुद्धा माझा हाच मुद्दा आहे, की पोलीस भरती करणारी मुलं ही प्रचंड मेहनत घेतात. खरं तर दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून ही मुलं मेहनत घेत असतात आणि त्यांच्यासोबत तुम्ही जर अशा प्रकारे त्यांच्या भावनांशी तुम्ही खेळत असाल, त्यांच्या करिअरशी तुम्ही खेळत असाल, तर ही खूप गंभीर चूक आहे. आणि नक्कीच जबाबदारी निश्चित करून यावरती खरं तर ज्या लोकांची यामध्ये चूक आहे, त्या लोकांवरती कडक कारवाई केली पाहिजे अशी माझी तर मागणी असेल आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून. कारण शेवटी जिथे-जिथे विद्यार्थ्यांच्या हिताचा मुद्दा असेल, जिथे-जिथे विद्यार्थ्यांवरती अन्याय होत असेल, त्या तिथे-तिथे इग्नाईट अकॅडमी ही विद्यार्थ्यांच्या बाजूने 100% उभी राहील. हे मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगतो विद्यार्थी मित्रांनो. आणि याचाही पाठपुरावा हा आमच्या पद्धतीने आम्ही करणार आहोत. त्यामुळे इथे कुठल्याही विद्यार्थ्यावरती अन्याय होणार नाही याची काळजी नक्कीच आपण सर्वच जण घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, फक्त एक छोटीशी माहिती आपण सर्वांना सांगतो. पोलीस भरतीच्या अनुषंगानं जे विद्यार्थी आता नवीन पोलीस भरती करतायत त्यांच्यासाठी इग्नाईट अकॅडमीची आपली ही एक रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. यासाठी इग्नाईट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉइन करा. विद्यार्थी मित्रांनो, अधिक माहितीसाठी 88 88 99 61 16 या नंबरला संपर्क करा. धन्यवाद.